नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं। तर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आजपासून हप्ते वितरण सुरू होणार आहेत। काही जिल्ह्यांमधल्या तारखा जाहीर झालेल्या आहेत। तर अशा अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत। तर संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आज संपणार की नाही, तर या संदर्भात आपण संपूर्ण आणि डिटेल माहिती देणार आहोत। तर संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना दर महिन्यामध्ये साधारणतः 5 ते 6 तारखेपर्यंत त्यांचा जो हप्ता आहे तो वितरित केला जातो। परंतु सप्टेंबर महिन्यामध्ये गणपती सुट्टी असेल किंवा ईदची सुट्टी असेल तर या कारणांमुळे हप्ते वितरणास उशीर झालेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजेच की जो शासकीय जी आर साधारणतः ऑगस्ट महिन्यामध्ये प्रसिद्ध करायला हवा होता, तर अजून देखील हा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला नाही। तर आता लक्षात घ्या की आता संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार आहे। तर शासकीय मान्यता देणारा जी आर, जो लाडक्या बहिणींना अनुदान वितरित करण्यासंदर्भातला शासकीय मान्यता देणारा जी आर आता कोणत्याही वेळेला पोर्टलवरती प्रसिद्ध होऊ शकतो। तर आता कारण का सुट्टी संपलेली आहे, वर्किंग डे सुरू झालेले आहेत, आजपासून कोणत्याही वेळी हा जी आर आहे तो पोर्टलवरती प्रसिद्ध होईल आणि त्याच्यानंतर मंत्री आदित्य तटकरे घोषणा करतील। आणि याच आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींना कोणत्याही वेळी म्हणजेच ते सांगतील की आम्ही हप्ते वितरण सुरू करतोय आणि याच आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये मिळणार आहेत। तर सप्टेंबर आणि ऑगस्ट असे 2 महिन्याचे एकत्रित हप्ते वितरणाच्या देखील बातम्या आहेत। परंतु तुर्तास सप्टेंबर आणि ऑगस्ट अशा 2 महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात कोणती शासकीय अधिकृत सूचना आलेली नाही। त्यामुळे आता येणारा हप्ता संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचाच आणि तोही 1500 रुपयांचाच मिळणार आहे। आणि याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या अपात्र लाडक्या बहिणी होत्या त्यातील काही ज्या लाडक्या बहिणी आहेत पात्र आहेत, परंतु त्यांची फिजिकल व्हेरिफिकेशन झालेलं आहे, अजून स्क्रुटिनी बाकी आहे। त्यामुळे अशा लाडक्या बहिणींना तुर्तास ऑगस्ट महिन्याचा हप्ता येण्याची शक्यता कमी वर्तवण्यात येत आहे। कारण का अजून काही ठिकाणी अंगणवाडी सेविका ताई देखील पोहोचलेल्या नाही। त्यामुळे त्यांची कागदपत्र पडताळणी पूर्ण झाल्यानंतर साधारणतः सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला हप्ते वितरण येण्याची शक्यता कमी आहे। ज्यावेळी ऑक्टोबर महिन्यामध्ये सप्टेंबरचा हप्ता वितरित केला जाईल त्यावेळी मागील सर्व हप्ते एकत्रित देण्याची तरतूद प्रशासनामार्फत केली जाईल किंवा तशी हप्ते वितरणाची घोषणा मंत्री आदित्य तटकरे तशी करतील। तर आज संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना थोडी प्रतीक्षा करायची आहे। लवकरच त्यांच्या हप्ते वितरणाचा जी आर प्रसिद्ध होईल आणि 2 दिवसांमध्ये मंत्री आदित्य तटकरे हप्ते वितरणाची घोषणा किंवा ऑर्डर देतील आणि याच आठवड्यामध्ये हप्ते वितरण होण्याची शक्यता आहे। तर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना एकच विनंती, हप्ते वितरण अजून सुरू झालेले नाही आहे। हप्ते वितरणाच्या चुकीच्या मेसेजपासून सावध राहा आणि खोट्या अफवांपासून देखील तुम्हाला सावध राहायचं आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात ज्यावेळी जी आर प्रसिद्ध होईल, हप्ते वितरणाच्या घोषणा होतील, परिपूर्ण माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिल्या जातील। तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।